श्री स्वामी समर्थ. प्रिय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्री स्वामींची आबाजी बुवा यांस अद्दल ही स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. मित्रांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. मनातील इच्छा पूर्ण होतात. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. सोलापूरचे आबाजी तळवळकर रामदासी बुवा श्री स्वामींचे निस्सीम भक्त झाले होते. ते मोठे वेदांती असून कीर्तनाविषयी मोठे प्रख्यात होते. सोलापूर प्रांतात त्यांची नेहमी कीर्तने चालू असायची. महाराजांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला दर्शनाला आले. त्यांचे मन शुद्ध नसून त्यांना विद्वत्तेची अंगात फार गुर्मी होती. महाराजांच्या मनात कोणास दर्शन देण्याचे नसल्यास 2-2 दिवस ते दर्शन देत नसत. आबाजी बुवा हे एकदा अक्कलकोटला आले होते. त्यावेळी ते सायंकाळचे 4 वाजता अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या दर्शनाला आले. महाराज निद्रिस्त असल्याने बुवा महाराज उठण्याची वाट पाहत बसले. 2-3 तास झाले तरी महाराज उठेनात. बुवा दर्शनाकरिता तळमळ करू लागले. जवळच्या सेवेकऱ्याने बुवास सांगितले की तुम्हाला दर्शन देण्याचे महाराजांच्या मनात नसल्याचे दिसते. तुम्ही आता घरी जावे. बुवाही हट्टाला पेटले व दर्शन घेतल्या वाचून आपण मुळीच जाणार नाही म्हणून त्यांनी जाब दिला. महाराजांपुढे कोणाचा हट्ट चालणार कसा? रात्रीचे 8 वाजले तरी महाराज उठले नाहीत. कंटाळून बुवा तेथून गेले. महाराज निद्रिस्त नव्हते, पण तरीही बुवा तेथून गेल्यावरच महाराज उठून बसले. बुवांना त्यांना दर्शन देण्याचे नसल्याने ते दुसऱ्या दिवशी एका उकिरड्यावर जाऊन बसले होते. बुवांनी जेव्हा परत येऊन तेथे त्यांचे दर्शन घेतले तेव्हा महाराजांनी सेवेकऱ्यास सांगितले, अरे 2 घागरी घेऊन या. त्याप्रमाणे घागरी आणल्यावर त्या बुवांपुढे पालथ्या घातल्या. या कृतीने उघड्या गड्यावर पाणी या म्हणीचा अर्थ महाराजांनी बुवास स्पष्ट करून दाखविला. जोपर्यंत मनाची एकाग्रता होऊन परमेश्वर रूपी ध्यान लागत नाही तोपर्यंत आपण तोंडाने लोकांना जो उपदेश करतो त्याची ओळख स्वतःच्या अंतःकरणास होत नाही. आपण केलेले पांडित्य पालथ्या गड्यावरील पाण्यासारखे असते. हे महाराजांनी बुवास सुचविले.
आणखी काही गोष्टींची खूण पटवून आपल्या अंतरसाक्षीत्वाबद्दल त्यांची खात्री केली. महाराजांच्या मनातील आशय समजून त्याने आपली वृत्ती सुधारली व पश्चाताप पावून महाराजांचे चरणी लीन झाले. पुढे 15 दिवस महाराजांचे सन्निध राहून त्याने श्री स्वामी कृपा संपादन केली. महाराजांसमोर त्याने नित्य कीर्तन केले. पुढे ते त्यांचे निस्सीम भक्त झाले व महाराजांनी प्रसाद म्हणून त्यांना आपल्या खडावा दिल्या. त्याची ते भक्तिपूर्वक पूजा अर्चा करून राहू लागले. अशा प्रकारे लोकांच्या त्यांना स्वतःला न कळणाऱ्या चुका महाराज कृतीने दाखवून देत व त्यांना सुधारून आपले प्रिय भक्त करीत असत. देव कोपता गुरु त्राता, गुरु कोपता नसे कोणी त्राता. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.